सौंगी गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निमित्ताने आज भाजपचे उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. काय सांगाल तुम्ही? आज सौंगे गटातील भारतीय जनता पार्टीचे या गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार आजीनाथ धामणे, आपल्या निर्मलाताई पळसकर आणि दुसऱ्या आमच्या सुमनताई चव्हाण या आजीनाथ भाऊ जिल्हा परिषद आणि दोन्ही या आमच्या ताई या पंचायत समिती गटातील उमेदवार आहेत. हा गट आणि गण मागच्या वेळेस काँग्रेसच्या ताब्यात होते, पण आता यावेळेस या भागात परिवर्तनाची लाट दिसते. दुसरा विषय असा की मागच्या वेळेस काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार निवडून आल्यामुळं, जिल्हा परिषदेला निवडून आल्यामुळे या भागात विकासाची काही कामं झाले नाही आणि भारतीय जनता पार्टीचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार असल्यामुळं जे काही फंड्स अवेलेबल व्हायचे, जो काही निधी या ठिकाणी मिळायचा, ज्या काही विकासाची गंगा या भागात आणायची, त्यासाठी या भागातला लोकप्रतिनिधी हा भारतीय जनता पार्टीचा असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार या भागात फिरताना दिसत आहे की जनतेची मानसिकता झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याची. आणि त्याच्यापेक्षा तिसरा महत्त्वाचा विषय की या ठिकाणी ही लढाई भारतीय जनता पार्टीची, ही लढाई काँग्रेससोबत नसून दुसऱ्या कोणत्याही पक्षासोबत नसून ही MIM सोबत आहे. त्याच्यामुळे या भागातली जनता जागरूक आहे आणि ती MIMचा कोणताही इथं लोकप्रतिनिधी निवडून येऊ नये म्हणून त्यांना जर कोणी टक्कर देऊ शकतं तर ते भारतीय जनता पार्टी टक्कर देऊ शकते आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी निश्चितपणे या ठिकाणी निवडून येतील. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो. आम्ही कोणत्यावर टीका टिप्पणी न करता फक्त आम्ही काय विकास केलेला आहे आणि भविष्यात कोणता विकास करणार आहे, जे काही या भागात विकासाचे कामं राहिलेले आहेत ते विकासाचे काम लोकांना सांगून, नागरिकांना, मतदारांना सांगून या ठिकाणी आम्ही मत मागत आहोत. आता तुम्ही प्रभारी राहिलेत, या प्रभारी आहेत, कसं नियोजन आहे आणि बूथ प्रमुखाची बैठका पत्ता सपाटा सुद्धा? नाही, आता आमचं भारतीय जनता पार्टीचं नियोजन असं आहे की जो आमचं आम्ही संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जिंकली ते एका मुद्द्यावर जिंकली की आमचं बूथ मजबूत होतं. जिथं बूथ जिंकलं तिथं उमेदवार जिंकतो, तिथं गट जिंकतो, गण जिंकतो. म्हणून आमचे प्लॅनिंग जी आहे ती आमचं गट आपलं बूथ मजबूत झालं पाहिजे यासाठी आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे. सर्कलच्या विकासासाठी काय व्हिजन आहे? ते सरकार तर प्रचंड सर्कल तर सर्कलच्या विकासासाठी, सर्कल आणि गण याच्या विकासासाठी आमच्या उमेदवारांनी त्या भागातला परिसरातला जाहीरनामा या मतदारांसमोर सादर केलेला आहे. त्याच्यामुळं आणि आमच्या मतदारसंघाच्या आमदार आहेत अनुराधाताई चव्हाण, यांची एक विकासाची भूमिका, या अगोदर बागडे नानांची विकासाची भूमिका, या संपूर्ण मतदारसंघात, या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम जर कुठं झालं असेल तर त्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे. आणि आताही ताईंच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे हे लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि एक चांगलं काम या ठिकाणी उभारलं. मतदारांना काय आव्हान करणार? नाही, मतदारांना आम्ही आव्हान करण्याऐवजी आमचे जे बूथ अध्यक्ष आहेत, बूथ प्रमुख आहेत, हे आमचे बूथ प्रमुख आमचे खूप मजबूत आहेत, ताकदीचे आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही जिंकणारे आणि मतदार आमचं एक विजन चांगलं असल्यामुळं मतदार आम्हाला निश्चितपणे निवडून देतील.